जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर लेक्चर नंबर 18 आहे बघा. आपण भारताचा भूगोल बघत आहोत आणि भारताच्या भूगोलामधील बघा सिक्वेन्स वाईज महाराष्ट्राचा भूगोल बघितला, त्याच्याबरोबर भारताचा भूगोल बघत आहे त्याच्या पुढे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. आपण हिमालयाच्या बाबतीमध्ये मागच्या लेक्चरमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली होती. आता या लेक्चरमध्ये पण त्याच्या संदर्भात त्याच्या पुढचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघत जाणार आहोत बघा. आता या हिमालयाच्या बाबतीमध्ये माहिती बघितली, त्याच्यामध्ये आपण आता 3 जे काही स्थान निहाय जे आहेत हिमालयाचे जे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे बघा, ते आपण इथं बघणार आहोत. 3 आधारावरती क्लासिफिकेशन केलेलं कसं आहे बघा. हा जो आहे हा इथपर्यंतचा पश्चिम हिमालय, नंतर इथपर्यंतचा जो आहे मध्य हिमालय आणि इकडचा जो आहे तो पूर्व हिमालय असं करण्यात आलेला आहे बघा. म्हणजे हा जो आहे तो पश्चिम हिमालय असणार. ओके. त्याच्यानंतर हिमालय, हा जो आहे तो मध्य हिमालय आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो पूर्व हिमालय आहे. तर आता हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे याच्यामधला हा जो आहे पश्चिम हिमालयाच्या बाबतीमध्ये बघितलं तर पश्चिम हिमालय जो आहे तो सिंधू नदीपासून पूर्वेकडची काली नदी, म्हणजे इकडचं ढोबळमानाने मी घेतले बघा, सिंधू नदीपासून इथे जी काली नदी आहे याच्यामध्ये जो आहे तो पश्चिम हिमालय आहे. आणि या हिमालयाचा विस्तार जो आहे 880 किलोमीटर एवढा लांबीचा याचा काय तर विस्तार आहे बघा. आणि राज्य बघितली, आता जम्मू काश्मीर आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश पण याच्यामध्ये येतोय, हिमाचल प्रदेश पण येतोय आणि त्याचबरोबर उत्तराखंड पण याच्यामध्ये येत आहे बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे इकडचा हा मध्य हिमालय. आता या मध्य हिमालयाचा जर विस्तार बघितला तर एक म्हणजे काली नदीपासून इकडच्या साईडला जी तिस्ता नदी आहे, या तिस्ता नदीपर्यंत काय आहे तर मध्य हिमालय आहे. मोस्टली बघा नेपाळ जो आहे ना, हा नेपाळ या मध्य हिमालयामध्ये येत आहे बघा. आणि याचा विस्तार जो आहे तो 800 किलोमीटर लांबीचा एवढा काय तर याचा विस्तार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो पूर्व हिमालय, तिस्ता नदीपासून ब्रह्मपुत्रा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी इथपर्यंत जो आहे त्याला आपण काय म्हणतो तर पूर्व हिमालय म्हटलं जातं. आणि याची सरासरी जी काही मी म्हणले की सुमारे लांबी वगैरे आहे ते 720 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे राज्य येतात याच्यामध्ये आसाम राज्य आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते अरुणाचल प्रदेश आहे आणि सर्वात महत्त्वाचा देश बघितला तर इथं भूटान हा देश जो आहे या पूर्व हिमालयामध्ये येत आहे. आणखी बरीच राज्य येतात बघा. इकडच्या साईडचं खालचं मणिपूर आहे, नंतर इथलं मेघालय आहे, नंतर त्रिपुरा आहे, मिझोराम आहे, नागालँड वगैरे आहे. तर ती पण राज्य या पूर्व हिमालयामध्ये येत आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघा काही महत्त्वाच्या हिमालयामधल्या खिंडी बघू बघा. खिंडी, कारण खिंडीवरती खूप प्रश्न विचारला जातो, सो या खिंडी पण आपल्याला थोड्या माहिती असाव्या. आता थोडं नकाशाच्या आधारावरती महत्त्वाच्या खिंडी बघू बघा या ठिकाणी. एक म्हणजे इथून चालू करतो बघा, या ठिकाणी असा खिंडीचा ॲरो दाखवला जातो बघा. या ठिकाणी जी खिंड आहे त्याचं नाव आहे पीर पंजाल खिंड बघा. इथं लिहितो पीर पंजाल खिंड या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर बघा इथं या ठिकाणी बघा अशी बनिहाल खिंड आहे, बनिहाल खिंड. ओके. त्याच्यानंतर थोडं इथं वरती गेलो, या ठिकाणी बघा इथे अशी खिंड आहे. तर या ठिकाणी जी आहे ती कोणती आहे तर झोजिला ही खिंड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सर्वात इथं वरच्या साईडला बघा इथं अशी एक खिंड आहे, या खिंडीचं नाव आहे मीनटका खिंड या ठिकाणी आहे. ओके. त्याच्यानंतर इथं थोडं त्याच्या समोर आल्यानंतर अघिल, इथं कोणते आहे तर अघिल खिंड आहे, अघिल खिंड या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं त्याच्या पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा काराकोरमची खिंड आहे, काराकोरम या ठिकाणी त्याची खिंड आहे. त्याच्यानंतर थोडं या ठिकाणी आलं बघा, इथं जो दिसतंय या ठिकाणी बघा इथे एक खिंड आहे, त्या खिंडीचं नाव आहे बारालाचा ही खिंड या ठिकाणी आहे. ओके. त्याच्यानंतर इथं या भागामध्ये बघा अशी तिरकी थोडी खिंड आहे, इथं जी खिंड आहे त्या खिंडीचं नाव आहे रोहतक खिंड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर थोडं इथं आल्यानंतर बघा इथं या ठिकाणी इथं एक खिंड आहे आणि या खिंडीचं जे नाव आहे ते आहे नितिला
नितिला. ओके, नी आहे नितिला. नंतर इथं एक खिंड आहे बघा, इथं अशी. या ठिकाणी जी खिंड आहे या खिंडीचं नाव काय देण्यात आहे? शिप्लिका. ओके, शिप्लिका खिंड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इथं जे आहे या ठिकाणी बघा लिपू लेक, थोडी इथं लागूनच आहे बघा, या ठिकाणी अशी लिपू लेक आहे. लिपू लेकची खिंड या ठिकाणी आहे, लिपू. ओके, नंतर आता इकडे थोडं खाली आहे आपण, या साईडला बघा, या सिक्कीमच्या या ठिकाणी बघा इथं जी खिंड आहे तिचं नाव आहे नथुला खिंड या ठिकाणी आहे. नंतर इथं या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, या ठिकाणी नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या या भागामध्ये इथं जी खिंड आहे ते लिखाफानी खिंड जी आहे ती या ठिकाणी आहे बघा, लिखाफानी खिंड आहे इथं. ओके, त्याच्यानंतर इथं आसामच्या इथं थोडी आतमध्ये बघा एक खिंड आहे इथे, तर या खिंडीचं नाव काय आहे? बोमडिला खिंड या ठिकाणी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं थोडी आल्यानंतर इथं बघा कोपऱ्यावरती एक इथे एक खिंड आहे, या खिंडीचं नाव आहे झेलपला खिंड या ठिकाणी आहे. ओके, तर ह्या महत्वाच्या खिंडी आहेत. आता या महत्वाच्या आपण खिंडी तरी बघितल्या. आता या खिंडी ज्या आहेत या खिंडींच्या बाबतीमध्ये काय प्रश्न राहतो बघा, की कोणत्या राज्यामध्ये कोणती कोणती खिंड आहे असा प्रश्न विचारला जातो आणि जोड्या लावायला विचारला जाऊ शकतं बघा. आता इथं थोडं तुम्ही बघितल्यानंतर मी 1 बाय 1 सांगत जाईल बघा. जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या कोणत्या खिंडी आहेत, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या कोणत्या खिंडी आहेत, JNK. आता याला मी लडाख पण ॲड करेल बघा, लडाख. तर जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या खिंडी आहेत, तर इथं बघा बुर्झिला आहे, त्याच्यानंतर दुसरी जी आहे बनिहाल आहे, बनिहालची खिंड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आहे चांगला खिंड आहे. ओके, त्याच्यानंतर आहे पीर पंजाल. नेक्स्ट जी येत आहे काराकोरम खिंड आहे. तर या ज्या 5 महत्वाच्या खिंडी ज्या आहेत या जम्मू काश्मीरमध्ये येत आहेत बघा. ओके, 12 लापचा पण येत आहे इथं आणि थांगला खिंड पण आहे या ठिकाणी येत आहे. आता 12 लापचा खिंड जी आहे, 12 लापचा खिंड जी आहे ही काय करते तर मनाली आणि लेह जो आहे व लेह यांना जोडते बघा. ही 12 लापचा जी खिंड आहे याच्या मार्फत मनाली आणि काय जोडले जातात, लेहला जोडण्यात आलेलं आहे. हे जम्मू काश्मीरमधल्या खिंडी झाल्या, जम्मू काश्मीर आणि लडाख याच्यामधील या खिंडी झाल्या. नंतर 2 नंबरला मी इथं सांगेल बघा, हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या कोणत्या खिंडी येतात. HP म्हणजे हिमाचल प्रदेश. कोणत्या कोणत्या आहेत बघा, याच्यामध्ये रोहतक आहे, रोहताग. त्याच्यानंतर आहे देबास किंवा देबसा. ओके, त्याच्यानंतर आहे वडोलाचा खिंड पण या ठिकाणी येत आहे बघा. नंतर त्याच्यानंतर आहे उत्तराखंडमध्ये. आता उत्तराखंडमध्ये कुठल्या कुठल्या खिंडी येतात बघा. 3 नंबरला उत्तराखंड. आता उत्तराखंडमध्ये ज्या खिंडी आहेत त्यांची नावं बघा, मनाखिंड. ओके, खिंड नाही लिहित. नंतर नितिला खिंड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ती लिपू लेक. ओके, त्याच्यानंतर आहे ठीक आहे, या 3 येत आहेत बघा इथं. नंतर 4 नंबरला सिक्कीम आहे. आता सिक्कीम या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या खिंडी येतात. नथुला खिंड. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते झेलपला खिंड ही सिक्कीममध्ये येत आहे. ठीक आहे. नंतर 5th नंबरला बघा अरुणाचल प्रदेशमध्ये, अरुणाचल प्रदेश AP म्हणजे अरुणाचल प्रदेश, या ठिकाणी कुठली कुठली खिंड आहे. दिफुला खिंड इथं आहे. त्याच्यानंतर दिहांग. ओके, त्याच्यानंतर येत आहे बोमडिला खिंड येत आहे या ठिकाणी. नंतर आहे लिखापानी. हे येत आहेत अरुणाचल प्रदेशमधल्या ह्या काय खिंडी आहेत. खिंडी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे मी या खिंडी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेल्या आहेत. ओके,
आता थोडं उत्तर भारतीय मैदानांच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा घेऊ बघा. उत्तर भारतीय मैदाने जे आहेत त्यांच्यामध्ये काय काय मुद्दे येत आहेत बघा. आता याचं जर एक शास्त्रीय वर्गीकरण केलं उत्तर भारतीय मैदानांचं बघा. उत्तर भारतीय मैदान यांचं वर्गीकरण 2 टप्प्यामध्ये करू आपण. एक जो आहे तो भूशास्त्रीय पद्धतीच्या आधारावरती, भूशास्त्रीय पद्धतीच्या आधारावरती, आणि दुसऱ्या साईडवरून केलं तर याचं प्रादेशिक आधारावरती, प्रादेशिक. आता भूशास्त्रीयच्या आधारावरती केलं तर त्याचे 2 भाग येतात. एक म्हणजे त्याचं स्वरूप कशा आहे, स्वरूपानुसार असेल, आणि दुसरं जे आहे ते कशाच्या नुसार देण्यात आलेलं आहे तर कालावधी म्हणजे कार्यकाळ, म्हणजे ठराविक कार्यकाळानंतर जे डेव्हलप होतं त्याला. आता स्वरूपा आधारावरती बघितलं तर याच्यामध्ये आहे भाबर आणि तराई. ओके. आणि कालावधीच्या आधारावरती बघितलं तर भांगर आणि नंतर जे आहे ते खादर येत आहे बघा. ओके. खादर नवीन, भांगर जे आहे ते जुनं. नंतर प्रादेशिक बघितलं तर प्रादेशिक मध्ये मग वेगवेगळे येत आहेत बघा. जसं की म्हणेल की इथं गंगा नदीचा प्रदेश असेल, गंगा मैदानी प्रदेश. दुसरा ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर पंजाबचा मैदानी प्रदेश, आणि त्याच्यानंतर मी म्हणलं राजस्थानचा मैदानी प्रदेश, राजस्थानचा मैदानी प्रदेश. आता थोडं चालू करताना आपण राजस्थानच्या मैदानी प्रदेशापासून चालू करायचं आहे. पण आता या उत्तर भारतीय मैदानांची निर्मिती कशी झाली तर ही निर्मिती होण्याचं कारण म्हणजे हिमालयामधल्या ज्या नद्या आहेत, म्हणजेच गंगा नदी असेल, ब्रह्मपुत्रा नदी असेल, तर यांच्या मार्फत काय केला जातो, तो गाळ आहे तो गाळ खाली आणला जातो, आणि गाळ खाली आणून या ठिकाणी काय केलं जातं तर साठवला जात आहे बघा. आता ही जर आपण भारताचा नकाशा बघितला, या भारताच्या नकाशामध्ये आपण थोडं इथून बघितलं तर गंगा नदीचा प्रभाव अशा प्रकारे इकडे आलेला आहे. नंतर ब्रह्मपुत्रा नदी अशी इकडून अशी फिरून इथं आलेली आहे. मग या भागामध्ये काय करण्यात आलं, गाळाचे मैदान तयार केलेले आहेत बघा. गंगा नदीचं खोरं एवढ्यामध्ये पसरलेलं आहे. दोन्हीचं बघितलं तर असं काहीतरी खोरं गंगा आणि ब्रह्मपुत्रीचं पसरलेलं आहे, आणि त्याचे गाळाचे मैदान तयार झालेले आहेत ना, या गाळाच्या मैदानांच्याच मुळे या भागामध्ये बघा उत्तर भारतीय मैदान असं त्याला म्हणण्यात आलेलं आहे. आता या उत्तर भारतीय मैदानांची जी लांबी आहे, सरासरी लांबी 2400 किलोमीटर, म्हणजेच हिमालयाच्या लेवलला त्याची काय आहे तर लांबी आहे. आणि रुंदी बघितली तर रुंदी 150 ते 500 किलोमीटर एवढी काय तर या उत्तर भारतीय मैदानांची रुंदी आहे. क्षेत्रफळ पण खूप मोठं आहे बघा. जसं पश्चिमेकडून आपण, ही पश्चिम दिशा आहे, पश्चिम दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल तसं जे क्षेत्रफळ जे आहे ते कमी कमी म्हणजे असं निमुळतं थोडं होत गेलेलं आहे बघा. अशा प्रकारे निमुळतं होत गेलेलं आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये. आणि उंची बघितली याची तर उंची 150 ते 200 मीटर एवढी काय तर या उत्तर भारतीय मैदानांची उंची आहे. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपण जे भाबर बघितलं, तराई बघितली, भांगर बघितलं, तर खादर बघितले, या चारीविषयी थोडक्यात माहिती बघू बघा. पहिल्यांदा मी इथं सांगेल भाबर. भाबरच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. एक पॉइंट बघायचं. भाबरच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे, आता हिमालय म्हणून नद्या वाहत येतात बघा, म्हणजे ही नदी हिमालयाची वाहत आलेली आहे. वाहत आल्यानंतर या नदीच्या मार्फत ज्या आपण शिवालिकच्या टेकड्या बघितल्या ना, या शिवालिकच्या टेकड्याच्या या ठिकाणी पायथ्याशी बघा, यांच्या मार्फत दगड, गोटे, वाळू वगैरे असेल ना, ती साठवली जाते. आणि एक पंखाच्या आकारचे काय होतं तर इथं एक मैदान तयार होतं बघा. त्यालाच काय म्हटलं जातं, भाबर असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. भाबर असं म्हटलेलं, म्हणजे हे पाणी पडून इथं गाळ जो साठवलेला आहे, इथला असा गाळ जो आहे, आणि हा जो गाळ आहे हा भाबरमध्ये येत आहे बघा. आणि साधारणतः याची रुंदी जी आहे भाबरची, जी 15 ते 20 किलोमीटर या भाबरची रुंदी राहते बघा. म्हणजे शिवालिकच्या पायथ्याशी काय आहे तर हे भाबर आहे. आता गंगा नदी बघितली तर गंगा नदीचा जो पश्चिमेकडचा भाग जो आहे हा भाबरमध्ये, म्हणून तर म्हणलो की आता गंगा नदी जर आपण भारताचा नकाशा हा घेतला तर या भारताच्या नकाशामध्ये इथं असं गंगा नदी अशी आलेली आहे, नंतर इकडून अशी निघालेली आहे. हा जो भाग आहे इथं मी म्हणलं की हा जो गंगा नदीचा भाग आहे, या ठिकाणाला भाबर म्हटलं जातं. तर इथं काय केलेलं आहे, भांगर नव्हे, भाबर. तर इथं गाळाचा संचय केलेला असतो बघा. 15 ते 20 किलोमीटर साधारणतः याची रुंदी असते. त्याच्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे तराईचं मैदान म्हटलं जातं बघा. तराई इथंच लिहितो बघा, 2 तराई.
आता तराईच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, हे जे तराई आहे याच्यामध्ये बघा साधारणतः भाबर नंतरचे तराईचं मैदान येत आहे. हे जर आपण म्हणलो इथं असं भाबर आहे, कुठल्या दिशेला मी म्हणेल नदी अशाशी वाहते, इथं थांबली नंतर इथून अशी खाली निघालेली आहे, इथं काय आहे भाबर आहे, त्याच्यानंतर येत आहे तो तराईचं मैदान, इथं असं तराई म्हणेल बघा मी, तराई. म्हणजेच या ठिकाणी पण काय केला जातो तर एक चिकन मातीयुक्त गाळाचा संच जिथं केला जातो त्याला तराईचं मैदान म्हटलं जातं बघा. तराईचं मैदान जे आहे ते भाबर नंतर येतं आणि या ठिकाणी चिकन मातीयुक्त म्हणजे थोडी बारीक माती असते बघा, चिकन मातीयुक्त गाळाचा इथं काय केला जातो संचय केला जातो बघा. आता याची सरासरी जी रुंदी आहे तराईची ती 15 ते 30 किलोमीटरच्या आसपास याची रुंदी राहते, म्हणजे असे पसरलेले आहेत ना, 15 ते 30 किलोमीटरच्या आसपास राहते बघा. आणि या ठिकाणी बघा पावसाचं प्रमाण थोडं काय राहतं तर जास्त असतं बघा, पाऊस जो असतो तराईच्या भागामध्ये थोडा जास्त असतो. आणि या ठिकाणी आणखी एक दलदलीचा प्रदेश पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो बघा, दलदली युक्त प्रदेश जो आहे या तराईच्या मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे, हे झालं तराईच्या मैदानाच्या बाबतीमध्ये झालं. नंतर तिसरा जो आहे भाबर बघितलं, तराई बघितली, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं भांगर. भांगर, आता भांगरच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, उंचावरील प्रदेश आहे बघा, मी म्हणलो गंगा नदी अशी आलेली आहे, अशी येऊन इथं गाळ साठवलेला आहे, भाबर झाला इथं भाबर, त्याच्यानंतर इथं असा तराईचा झालेला आहे तराई, त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर बघा इथं भांगर असेल आणि हा भांगर कसा असेल तर उंचावरती, थोडा उंचावरती गाळाचा संचय केला जातो. इथं तराई भांगर तयार होत आहे. आता या भांगरचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यामध्ये ह्युमस चांगला असतो बघा, ह्युमस जो आहे या भांगरमध्ये जास्त असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे आहे, कॅल्शियम कार्बोनेट याचं पण प्रमाण जे आहे ते भांगरमध्ये जास्त असतं. आणि थोड्या प्रमाणामध्ये बघा जे उत्तर प्रदेशचा भाग आहे ना, या उत्तर प्रदेशच्या भागामध्ये या भांगरमध्ये बघा कंकर म्हणजे थोडे असे खडीच्या टाईपमध्ये काय येतात, दगड वगैरे सापडतात, कंकर टाईपमध्ये राहतात. आणि इथं जिथं गंगा आणि यमुना नदीचा जो संगम झालेला आहे ना अलाहाबादच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जे आहे ते भांगरचे मैदान तयार झालेलं आहे बघा, भांगरचे मैदान तयार झालेलं आणि खूप सुपीक अशी जमीन राहते. याचा वापर जे आहे ते शेती करण्यासाठी पण चांगल्या प्रकारे केला जातो बघा. ठीक आहे, जुन्या गाळाची जमीन ह्याला म्हटलं जातं, जुन्या गाळाची जमीन भांगर जमीन म्हटलं जातं. नंतर चौथा मुद्दा जो आहे खादर. आता नवीन गाळाचा जो प्रदेश असतो, नवीन गाळाचा प्रदेश म्हणजे पूर आला परत निघून गेला, पूर आला तर त्याला नवीन गाळाचा प्रदेश तयार होतो ना प्रत्येक वेळेला, तर त्या प्रदेशाला खादर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सुपीकता पण खूप चांगली असते बघा, खादरच्या बाबतीमध्ये सुपीक असतो खादर. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी की कृषीसाठी खादरची जी जमीन असते कृषी युक्त असते बघा, कृषीसाठी काय राहते तर योग्य असते. तर अशा प्रकारे काय आहे तर हे खादरच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी भाबर, नंतर तराई, नंतर भांगर, नंतर खादर, तर याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी मुद्दे समजलेले आहेत. आता थोडं आपण काय करू, राजस्थानचं मैदान बघू बघा, राजस्थानचं मैदान इथं बघू. आता या राजस्थानच्या मैदानाच्या संदर्भात बघायचं म्हणलं तर इथं बघा राजस्थान मैदान. आता या राजस्थानच्या मैदानाची उंची सरासरी बघा 300 मीटर एवढी उंची आहे याची, राजस्थानचं मैदान. आपण जर इथं नकाशाच्या आधारावरती बघितलं तर राजस्थानचं मैदान बघा असं या ठिकाणी दिसत आहे, इथंपर्यंत असं मी म्हणेल राजस्थानचं मैदान. म्हणजेच वाळवंट पण याला म्हटलं जातं बघा. फॅक्ट्स मी लिहितो इथे कडेला, फॅक्ट्स लिहित आहे बघा. 300 मीटरपर्यंत याची उंची आहे. क्षेत्रफळ जर बघितलं याचं तर 1.75 लाख किलोमीटरचा वर्ग एवढं काय तर इथं क्षेत्रफळ आहे. याचा विस्तार बघितला तर इथं बघा अरवली पर्वत आहे, अरवली पर्वत आहे, अरवली पर्वताच्या पश्चिमेला आहे. नंतर या ठिकाणी जे आहे ते पंजाबचं मैदान आहे, पंजाबच्या मैदानाच्या दक्षिणेला पंजाब मैदान, या पंजाबच्या मैदानाच्या दक्षिणेला आहे. आणि इथं आहे रण ऑफ कच्छ जे आहे, या रण ऑफ कच्छच्या उत्तरेला काय आहे तर हे राजस्थानचं मैदान आहे. आता या राजस्थानच्या मैदानामध्ये एक सरोवर आहे बघा, सांबर सरोवर विचारलं जातं बघा, खाऱ्या पाण्याचं सरोवर, खाऱ्या
पाण्याचे सरोवर कोणतं आहे तर या ठिकाणी सांबर सरोवर आहे, सांबर सरोवर आहे. ओके. आणखी याच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य काय आहे बघा की या राजस्थानच्या मैदानामध्ये जी सुपीक भाग आहे किंवा सुपीक जी जमीन आहे बघा, या ठिकाणी सुपीक जमीन जी आहे त्याला रोहा म्हटलं जातं. सुपीक जमिनीला राजस्थानमधील रोहा असं म्हटलं जातं बघा. आता या राजस्थानच्या याच मैदानी प्रदेशामध्ये बघा लुनी नदी जी आहे, लुनी नदी काय होते तर इथं लुप्त झालेली आहे बघा, उगम पावलेली आहे. पुढे काही किलोमीटर नंतर काय झाले तर लुनी नदी लुप्त झालेली आहे. लुनी नदी आहे आणि लुप्त झालेली आहे. सर्वात महत्त्वाची ही हंगामी नदी आहे बघा, लुनी नदी जी आहे ती हंगामी नदी आहे आणि खाली दक्षिणेच्या साईडवरून काय करत असते तर ती वाहत असते बघा. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला कळलं की राजस्थानचं जे मैदान आहे ते कशा प्रकारे आहे, नकाशाच्या आधारावरती आपल्याला व्यवस्थित समजून घेतलेलं आहे आपण. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू आता पंजाब आणि हरियाणाच्या मैदानाच्या बाबतीमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे बघा. तर पंजाब आणि हरियाणाचं मैदान जे आहे, आता या ठिकाणी ज्या नद्या आहेत, नद्यांची पण नावं माहिती असून ते सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. सिंधू नदी, नंतर मी झेलम नदी म्हणेल, नंतर रावी नदी, बियास नदी आणि सतलज नदी. ठीक आहे. थोडं समजण्यासाठी मी ह्या नद्या काढलेल्या आहेत. बाकी अशाच असतील असं काही नाही आहे, थोडा वर खाली प्रवाह राहतो. आता इथं जे आहे ते पंजाबचं मैदान आहे बघा, पंजाब आणि हरियाणाचं मैदान एवढ्या भागामध्ये पसरलेलं आहे बघा. असं थोडं पाकिस्तानमध्ये पण आहे हे. आता या पंजाब आणि हरियाणा मैदानाचं वैशिष्ट्य काय काय देण्यात आलेलं आहे, या जे पण सरासरी जी उंची आहे या ठिकाणची बघा ती 300 मीटरच्या आसपासच उंची आहे बघा. आणि पूर्व पश्चिम लांबी जी आहे, पूर्व पश्चिम लांबी जी आहे ही 300 किलोमीटर आहे. सॉरी, पूर्व पश्चिम लांबी 300 किलोमीटर आहे आणि उंची पण सरासरी बघा थोडी 300 ते 500 मीटरच्या आसपास इथं काय तर उंची आहे. उंची जास्त महत्त्वाची नाही, लांबी थोडी जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. आता नद्या कुठल्या कुठल्या आहेत ते पण आपल्याला कळलं, कारण या नद्यांच्या प्रवाहामुळे सिंधू, त्याच्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज अशा नद्या आहेत. तर या नद्यांच्या प्रवाहामुळे काय झालेलं तर या ठिकाणी पंजाब आणि हरियाणाचं मैदान तयार झालेलं आहे. आता पंजाब म्हणण्याचं कारण म्हणजे ज्या 5 नद्या ज्या आहेत, 5 नद्या या ठिकाणी एकत्रित आहेत म्हणजे त्याला पंजाब असं म्हटलं. 2 नद्या एकत्र असते तर त्याला दुआब असं म्हटलं जातं बघा, दुआब असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आणखी काय मुद्दे येत आहेत की या सिंधू नदीच्या खोऱ्यातून बघा, ही सिंधू नदी जी येते वरून खाली, या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये बघा जास्त प्रमाणामध्ये खादरचं जास्त प्रमाणात नवीन गाळाचं जे संचय जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी होतं बघा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये. ओके. आणि त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं तर छाया म्हटलं जातं बघा, छाया. या ठिकाणी छाया असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके. घया सॉरी, छाया नाहीये तर घया म्हटलं जातं, घया असं म्हटलं जातं बघा. आता थोडं या प्रदेशाचं दुआबाच्या आधारावरती काय करण्यात थोडं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे बघा. डिवायडेशन म्हणजे बघा इथं मी करतो की समजा जर हा जो प्रदेश आहे पंजाब हरियाणाचा, तर इकडून येणारी जी आहे सिंधू नदी, इथून येणारी झेलम नदी आहे, नंतर इकडून येणारी जी आहे ती चिनाब नदी, नंतर रावी नदी आहे, नंतर बियास नदी आहे, नंतर सतलज नदी आहे. आता याच्यामध्ये आपण इथं विचार केला, इथून सिंधू नदी आहे आणि इकडच्या साईडला काय आहे तर झेलम नदी आहे आणि दोघांच्या मध्ये काय तयार झालेलं आहे तर सिंधू सागर दुआब तयार झालेलं आहे बघा. सिंधू सागर दुआब तयार झालेला आहे, दुआब या ठिकाणी तयार झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथं जे आहे ते छाज दुआब इथं तयार झालेला आहे, छाज दुआब. कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये झालेल्या आहे तर झेलम नदी आणि जी चिनाब नदी आहे ना, या 2 नद्यांच्या मध्ये दुआब, छाज दुआब तयार झालेला आहे. नंतर चिनाब नदी आणि रावी नदी जी आहे यांच्यामध्ये कुठला दुआब तयार झाला तर रेचना हा दुआब या ठिकाणी तयार झालेला आहे. नंतर रावी नदी आणि बियास नदी जी आहे यांच्यामध्ये पण एक दुआब तयार झालेला आहे, त्याचं नाव काय आहे तर बारी दुआब. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे बियास आणि सतलज नदी जे आहे, या सतलज आणि बियास नदीच्या मध्ये कुठला दुआब आहे तर बिस्त दुआब आहे, बिस्त दुआब आहे, दुआब. ओके. थोडं हे जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं म्हणून मी हे इथं आत्ता घेतलेलं आहे. चला पुढे जाऊ आपण. आता हे जे गंगा नदी आहे, आता गंगा नदीच्या मैदानाच्या बाबतीमध्ये म्हणजेच बेसिनच्या बाबतीमध्येच बोललेलं आहे, गंगा नदीच्या बेसिनच्या बाबतीमध्ये बोललेलं आहे.
आता याला आपल्याला थोडं समजून घेण्यासाठी बघा ही पूर्णपणे गंगा नदीचा नकाशा इथं घेतलेला आहे बघा, मॅपवरती गंगा नदी काय आहे वगैरे इथं घेतलेली आहे. ते चालू करण्यापूर्वी बघा ही गंगा नदी आहे. या गंगा नदीच्या उपनद्या इकडून यमुना नदी येत आहे बघा, अशी गंगा नदी इकडून खाली इकडे आलेली आहे. बांगलादेशमध्ये पद्मा, नंतर शेवटी मेघना होऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन मिळते बघा. इकडून यमुना नदी येत आहे. त्याच्यानंतर इकडून जे आहे ते घागरा नदी, इकडून गंडक नदी येत आहे, इकडून कोसी नदी येत आहे, इकडून तिस्ता नदी येत आहे बघा. तर अशा नद्या आहेत या भेटणाऱ्या. इकडून आहे तर सोन नदी आहे, इकडे येणारी आहे ती हुगळी नदी आहे बघा इथं अशी. तर या महत्त्वाच्या नद्या आहेत. बेटवा नदी आहे, चंबळ नदी आहे, यमुना नदीला येऊन भेटणारे आहेत. आता गंगा नदी तिच्या उपनद्या पण बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत, बऱ्यापैकी मी एक्सप्लेन पण केलेले आहेत बघा, फ्री व्हिडिओमध्ये पण ते सांगितलेलं आहे. आता मुद्दा येतो की गंगा जी नदी आहे त्याचा मैदानी प्रदेशाच्या बाबतीमधले फॅक्ट्स काय आहेत बघा, इथं लिहितो इथं खाली. तर गंगा जे आहे ते उत्तर, आता ही उत्तरच्या साईडला बघितलं तर इथं हिमालय आहे. या हिमालयाच्या पासून खालीपर्यंत दक्षिणेपर्यंत म्हणजे कुठेपर्यंत द्विकल्पीय पठार जे इथं सुरुवात होईपर्यंत एवढी काय आहे, तर इथून उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत बघितलं तर गंगा नदीची एकूण उत्तर दक्षिण जी रुंदी आहे ती 300 किलोमीटरची रुंदी आहे बघा. 300 किलोमीटर उत्तर दक्षिण रुंदी आहे गंगा नदीची अशी, इथं लिहितो बघा 300 किलोमीटर आहे. आणि जर पूर्व पश्चिम बघितली म्हणजे अशी आडवी बघितली तर ही गंगा नदीची जी लांबी आहे ही नियर अबाउट 1400 किलोमीटरची लांबी आहे बघा. 1400 किलोमीटर एवढी काय तर गंगा नदीची लांबी आहे. आता पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा याच्यामध्ये की एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर गंगा नदीचं जे क्षेत्रफळ आहे 3,57,000 एवढं काय आहे तर गंगा नदीचं क्षेत्रफळ किलोमीटर स्क्वेअर एवढं आहे. पूर्ण क्षेत्रफळ मैदानी प्रदेशाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता इथं गंगा नदीला काय करण्यात आलेलं आहे तर बघा एकूण 3 भागामध्ये डिव्हाइड करण्यात आलेली आहे. 3 भाग म्हणजे कुठला तर उच्च वरच्या साईडची गंगा इथली बघा, एक मिनिट, इथून इथंपर्यंत मी म्हणेल ही उच्च गंगा म्हटली जाते, वरच्या साईडची गंगा म्हटली जाते बघा. आता या गंगेची जी काही लांबी जी आहे इथली ही 500 किलोमीटर एवढी काय तर लांबी आहे. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की रुंदी जी आहे याची ती रुंदी किती आहे म्हणजे अशी रुंदी वरून खाली जी आहे ती रुंदी, तर अशी रुंदी जी आहे ती 380 किलोमीटर आहे बघा. 380 किलोमीटर एवढी रुंदी आहे. एवढ्यासाठीच मी बोलतोय, पुढे अजून गेलो नाही मी. म्हणजेच उच्च गंगा मैदान जो प्रदेश आहे वरचा याच्या बाबतीमध्ये हिमालयाच्या पायथ्यापासून बघा जिथं गंगा आणि यमुना नदीचा संगम झालेला आहे. मी थोडं इकडं खाली गेलो बघा, अलाहाबाद या ठिकाणी संगम झाले ना, मग इथं अलाहाबादपर्यंत गेलो. कुठं अलाहाबाद इथंपर्यंत एवढी हा काय झाला तर उच्च गंगेचा प्रदेश झाला, वरचा गंगेचा प्रदेश झाला. इथं लिहितो बघा उच्च गंगा मैदानी प्रदेश इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर चालू होतोय तो मध्य गंगेचा मैदानी प्रदेश बघा, इथून इथपर्यंत येत आहे. म्हणजे कुठेपर्यंत मी म्हणेल की इथून जो आहे एवढा बिहारच्या इकडच्या साईडच्या पर्यंत येत आहे, बिहारच्या पूर्वेच्या साईडपर्यंत येत आहे बघा. त्याला मध्य गंगा असं म्हणण्यात आलेलं आहे. आता मध्य गंगेच्या बाबतीमध्ये पण साधारणतः याची जी लांबी आहे मध्य गंगेची ती 600 किलोमीटरच्या आसपास आहे बघा. 600 किलोमीटर याची लांबी आहे. नंतर याची जी रुंदी आहे रुंदी पण 380 किलोमीटर आहे बघा याची. आता याच्यामध्ये पुढे काय सांगण्यात आलेले आहे बघा या मध्य गंगेच्या बाबतीमध्ये, तर इथे बघा नागमोडी वळणं घेतलेली आहेत, गंगे नदीनं नागमोडी वळणं घेतलेली आहेत. आणि त्याची गाळाची जी जमीन आहे, गाळाची जमीन जी आहे ती कशी आहे तर अपरिपक्व आहे, अपरिपक्व ही काहीतरी इथली गाळाची जमीन आहे असं सांगितलेलं आहे. ओके, नंतर पुढे काय म्हटलेलं आहे की या प्रदेशामध्ये जी काही गंगा जे मी म्हणतो नागमोडी वळणं घेते नालाकृती वाहते बघा. इथून ऑक्सबो लेक जे आहेत या ठिकाणी बघा मोस्टली ऑक्सबो लेक इथे तयार केलेले, तर नैसर्गिक बांध पण इथे तयार होत आहेत बघा. हे झालं मध्य गंगेच्या प्रदेशाच्या बाबतीमध्ये. उत्तर प्रदेश आहे आणि उत्तरेकडचा बिहारचा भाग येत आहे. आणि या भागामध्ये बघा घागरा गंडक कोसी जे आहे, घागरा गंडक कोसी या नद्या पण काय होतात तर या मध्य गंगेच्या भागामध्ये गंगा नदीला येऊन काय करतात मिळत आहेत. त्याच्यानंतरची नेक्स्ट जो गंगेचा भाग जो आहे त्याला निम्न गंगा असं म्हटलेलं आहे. निम्न गंगा म्हणजे कुठली तर असा मी म्हणेल की इथपर्यंतचा असा, एक मिनिट पेन दिसत नाहीये, इथपर्यंतचा असापर्यंतचा निम्न गंगेचा प्रदेश येत आहे बघा. आता निम्न गंगेचा जो प्रदेश आहे पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. याच्यामध्ये नद्या बघितल्या तर नद्या कुठल्या आहेत बघा, तिस्ता नदी आहे इथं. नंतर इथं बघितली तर खालच्या साईडला बघा लक्षात येईल तुमच्या की दामोदर नदी येत्या, या ठिकाणी अजय नदी पण आहे. तर या नद्यांचा गाळाचा संचय जो आहे या मैदानी प्रदेशामध्ये होतो, गंगेच्या या मैदानी प्रदेशामध्ये होतो. ओके, आणि याची जी सरासरी लांबी जी आहे ती 580 किलोमीटर याची सरासरी लांबी आहे.
आणि रुंदीचा विचार केला तर 200 किलोमीटर एवढी काय तर याची रुंदी आहे। आणि इथंच बघा गंगा आणि इकडून आलेली ब्रह्मपुत्रा नदी, ही अशी आलेली गंगा नदी आणि इकडून येणारी जी काही ब्रह्मपुत्रा नदी आहे यांच्या मार्फत इथं काय तयार झालेलं तर दुआब तयार झालेला आहे। इथं दुआबचा प्रदेश तयार झालेला आहे। इथंच बघा सुंदरबनचा डेल्टा भाग आहे बघा, सुंदरबन, सुंदरी झाडं राहतात इथं भेटतात म्हणून सुंदरबनचा डेल्टा इथं म्हणण्यात आलेलं आहे। आणि नदी जी आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा एकत्रित होऊन बांगलादेशमध्ये पुढे जाते, त्याला मेघना असं नाव देण्यात आलेलं आहे। बांगलादेशमध्ये गंगा नदी येते त्याला पद्मा असं म्हणण्यात आलेलं आहे। बघा एवढी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे की जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा, ठीक आहे। त्याच्यानंतर एक नदी राहते ती ब्रह्मपुत्रा नदीच्या बाबतीमध्ये बघा, आणि या ब्रह्मपुत्रा नदीच्या बाबतीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीची मैदानी प्रदेश, आता ब्रह्मपुत्रा नदीचा जर प्रवाह बघितला तर अशी बघा इथून झांगपो म्हणजे यार्लुंग झांगपो स्टँग्सपो पण म्हटलं जातं, इथून अशी युटर्न घेते बघा, ही युटर्न घेऊन भारतामध्ये एंट्री करून इथून खाली बघा बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते बघा, अशी ब्रह्मपुत्रा नदी आहे। मग ब्रह्मपुत्रा नदी जी आहे वरच्या साईडला इथं तिबेटमधून येत्या आणि इथं मेघालयाच्या उत्तरेच्या बाजूने, हे मेघालय जे आहे या मेघालयाच्या उत्तरेच्या बाजूने ह्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह आहे। आता या ब्रह्मपुत्रेच्या नदीचा प्रवाह आहे, इथलं जे मैदानी प्रदेश जो आहे त्याची लांबी जी आहे ते 720 किलोमीटर एवढी लांबी आहे या मैदानी प्रदेशाची, आणि याची जर रुंदी बघितली तर 80 किलोमीटर एवढी काय तर याची रुंदी देण्यात आलेली आहे। आणखी एक साधारणतः या प्रदेशामधील उंची जी आहे ती 50 ते 100 मीटर एवढी या मैदानी प्रदेशाची उंची देण्यात आलेली आहे। ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती अरुंद घळीच्या खोऱ्यातून वाहते बघा, इकडच्या भागातून अरुंद ह्याच्यातून वाहते बघा। ही लोहित नदी ब्रह्मपुत्रेचीच उपनदी आहे, सुबनसिरी नदी पण ब्रह्मपुत्रेचीच काय आहे तर उपनदी आहे। इथून खाली येते आसाममधून खाली बांगलादेशमध्ये जाते, तिथून बे ऑफ बेंगॉलला जाते बघा। आता या ठिकाणीच बघा आसामच्या या ठिकाणी बघा सर्वात मोठं जे बेट आहे मांजुली बेट जे आहे तर या ठिकाणी आहे, या नदीवरचं सर्वात मोठं बेट मी म्हणेल मांजुली बेट बघा, इथे लिहितो मंजुलिका, हा कुठली तरी मूवी आहे बघा मंजुलिका, तसं मांजुलीचं बेट जे आहे हे सर्वात मोठं बेट जे आहे तर या ठिकाणी आहे। आणि आसाम सरकारच्या मार्फत बघा मांजुली आता जिल्हा म्हणून पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचे काय आहे तर दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स, अजिबात विसरायचं नाही आहेत, सगळ्यांनी काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत। मी तर थांबतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।